क्रिएटिव्ह 11 माकणे टीम या ठिकाणी स्वतः निलेजी तरे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते मात्र प्राइज कलेक्ट करतील. मी विनंती करीन या स्पर्धेच्या माध्यमातून 8व्या क्रमांकाचं जे आपल्याला पाहायला मिळतं चेतन पाटील अगरवाडी यांनी मात्र ही ट्रॉफी स्पॉन्सरशिप केली होती. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मी विनंती करेन ही ट्रॉफी देण्यासाठी. आपण मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यासाठी अजितजी गावड यांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी कारभारी अजितजी गावड साहेब यांना मी विनंती करेन या आपण ट्रॉफी या ठिकाणी क्रिएटिव्ह 11 माकणे या टीमला मात्र हे प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण क्रिएटिव्ह 11 माकणे टीमचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. त्यानंतर पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाला मी विनंती करेन आपण यायचं आहे. स्वप्नील भोईर, परेश घरत, जर आयकॉन प्लेयर असेल तर प्लीज लवकरात लवकर या. आपण या हरेश्वर किनी साहेब HK यांना विनंती करेन की त्यांच्यापर्यंत आपण ही ट्रॉफी पोहोचवायची आहे. आणि जी 7व्या क्रमांकाची कौस्तुभ पाटील अगरवाडी आणि मी बाळू मामा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी सन्मानित करावी. पालघर स्पोर्ट्स क्लब, परेश घरत आणि स्वप्नील भोईर यांचा संघ. त्यानंतर अयांश 11 दातिवरे टीमचा एक आयकॉन प्लेयर किंवा खेळाडू किंवा संघ मालक कुणाल तामोरे यांना मी विनंती करेन की प्लीज आपण असतील तर लगेच या. अयांश 11 दातिवरे टीमचा एक्स्ट्रा जो खेळाडू किंवा प्रतिनिधी किंवा संघ मालक किंवा आयकॉन प्लेयर प्लीज असतील तर लगेच या. आपण ती ट्रॉफी तिथपर्यंत पोहोचवायची आहे. दातिवरे टीमचा खेळाडू जर कोण असेल तर प्लीज या. दातिवरे संघाचा खेळाडू जर कोणी असेल तर प्लीज या. आपण आणि त्यानंतर 311 रांजणपाडा टीमचा आयकॉन प्लेयर किंवा खेळाडू किंवा संघ मालक विनोदजी पाटील साहेबांना मी विनंती करेन जर आपण असतील तर आपण असनास्तन व्हायचं आहे. विनोदजी पाटील साहेब जर असतील तर या ठिकाणी आपण या. 311 रांजणपाडा स्वतः रोहित मात्रे या ठिकाणी येत आहेत. त्यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन अविनाश गावड साहेब यांना मी विनंती करेन. अविनाशजी गावड साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. जी ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत देण्यात आले ते आदरणीय सन्माननीय तुषारजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन. तुषारजी पाटील साहेब आपण सुद्धा या जॉईन व्हायचं. सादिक राजापूरकर सर अंपायर्स जर असतील तर आपण यायचं आहे. व्यासपीठावर या. त्यानंतर किरण भोईर यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. किरणजी भोईर जे पंचांच्या भूमिकेत होते मी त्यांना विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अगदी सुंदर खेळमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा सफाळी प्रीमियर लीगचा थरार रंगला. सीझन 3 अगदी नेत्रदीपक आपण पाहिलं. मी महेंद्र भोईर
जे स्वतः आयोजक त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि 5 दिवस त्यांची खूप चांगली पंचांची भूमिका आपण पाहिलीत. किरण भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करण्याकरिता मी विनंती करेन. या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन अक्षय ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण किरण भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. चांगली पंचांची भूमिका सध्या आपण पाहत आहेत रॉकी ग्रुप चषकाला. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून जे आमचे गुणलेखक शेखर किनी यांना विनंती करेन, चांगली जी स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली, इत्यंभूत माहिती आम्हाला दिली, ते शेखर किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन बाळू मामा यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान, कारण गुणलेखक चांगला असेल तर समालोचकांना ते खूप इझी पडतं. आणि शमीलजी पाटील यांचे परम मित्र शेखर किनी एकाच ठिकाणी वर्कआउट करत असताना पाहायला मिळतात. शेखर किनी, थँक्यू व्हेरी मच, आपला मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आमचे साथी समालोचक मित्र अर्थातच हार्दिक किनी, मी विनंती करेन विराथन खोडचा आवाज रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाला. 11 दिवस मूर्ती लहान कीर्ती महान. आणि मी त्यांना विनंती करेन आपण समोर या आपल्या यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून राहुलजी साळुंके साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हार्दिक किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. एकदा जोरदार टाळ्या उद्या हार्दिक किनी यांच्यासाठी. विराथन खोडचा आवाज. त्यानंतर आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी घेतली आणि विविध प्रकारची संगीत ज्यांनी ऐकवली असे नेहमीच पंचकृषीमध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये एक सुंदर सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी कुंदन घरत कॅन्डी यांना मी विनंती करेन एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया कॅन्डी यांचं सुद्धा सहर्ष सुस्वागतम आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद. विनंती करेन त्यानंतर 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर आपण ही स्पर्धा 5 दिवस कव्हर होताना पाहायला मिळाली आणि थेट प्रक्षेपण युट्यूबवर पाहिलं. घराघरामध्ये ही स्पर्धा पोहोचली असे गौरव पाटील जे प्रोप्रायटर आहेत, मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. गौरव पाटील या प्रथम जाधव तुषार आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. याच मैदानापासून ज्यांचा प्रवास सुरू झाला आणि तो थांबता थांबेनासा झालाय. अगदी वेगवेगळ्या ग्राफिक्स, वेगवेगळे व्हिडिओ एडिटर आणि स्वतः तदनंतर या स्पर्धेचे प्रमुख समालोचक मी विनंती करतोय प्रमोदजी शेळके सरांना आपण पुढे त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत.
खऱ्या अर्थानं हा आवाज सुप्रीमो चषक 2022 मध्ये घुमला, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक 2025 मध्ये घुमला आणि या दोन स्पर्धा खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील मोठ्या स्पर्धा या ठिकाणी त्यांनी कव्हर केल्या आणि पालघर जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं अभिमान अर्थातच प्रमोद शेडगे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओटीओ प्रमोद सर. ऑनर आहे अंकुश ऑनर आहे. यस चेतन कदम यांना आपण पाहतायत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. 5 दिवस त्यांनी जनरेटरची जी व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल त्यांच्या प्रती आम्ही खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू चेतनजी कदम, नेहमीच तुम्ही ऍडजस्टमेंट करता, आपलं मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय व्यासपीठ यांना मी विनंती करेन मनोगत. चला आपण लगेच बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. स्वागताचं कोणी चुकून जर राहिलं असेल, इंटरनेट जे प्रोव्हाइड केलं ते आदरणीय जयजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण या, आपल्या यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. जयजी म्हात्रे जर उपस्थित असतील तर त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. लगेच आपण बक्षीस समारंभ या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय, उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड केलेली आहे, बेस्ट बॅटर आणि नॉमिनमध्ये आहेत जे आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज पाटील, शुभम तांडेल, निहिल किनी, रवींद्र मेहर. यापैकी चौघांमध्ये रेस होती आणि त्या रेसमध्ये बेस्ट बॅटर म्हणून ज्याची निवड झालेली आहे, ओळखा पाहू कोण. एकदा आवाज येऊ द्या. एनी गेसेस? मनोज पाटील 96 धावा, 5 विकेट. निहिल किनी रन्स 75, रवींद्र मेहर 71 रन्स
आणि या सर्वांना ज्याने बीट केलंय असा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द SPL टुर्नामेंट शुभम तांडेल 117 रन्स. पाहतायत देवी आपण कैलासवासी सुरेश बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ अगरवाडी यांच्याकडून कुमार चित्रांश हितेश पाटील यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज बायसिकल राहुलजी साळुंके साहेब यांना विनंती करेन आपण समोर या. कुमार आपण पाहिलं तर चित्रांश हितेश पाटील यांनी उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण पाहतायत. एकदा शुभम तांडेल साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रॉब्लेम होईल फक्त सिरीज चौथा कोणाचा नंबर? चौथा नंबर चौथा चतुर्थ कोण आहे? शेखर भाऊ लवकर सांगा वेळ नाही आपल्याकडे. नाही अजून चतुर्थ घेतो आणि नंतर हे घेतो गोलंदाज घेतो. बोला पटकन. नाही कोण आहे कन्फर्म सांगा. आम्ही कोणाला हरवलं? आम्ही मॉर्कलला हरवलं. कपाशीला आम्ही हरवलं. कपाशी येणार चौथं. अरे आम्ही हरवलं ना कपाशीला सेमीफायनलला. हा मग चौथं नाही त्याला येणार. आम्ही हरवलं त्याला चौथं येणार. पण एअर फायटरने कोणाला हरवलं? 30ला ना. कपाशीला येणार. कपाशी येणार. कपासे किती? 4 नंबर आणि क्रिस 3 नंबर. तर चतुर्थ यावेळेला आपण पाहतायत कपासे लायन्स टीमचे. मात्र जे ओनर आहेत त्यांना मी विनंती करेन आपण समोर या. ऋषी पाटील, यश पाटील आणि त्याप्रमाणे कुशल पाटील यांना विनंती करेन. ऑल टीम तृतीय क्रमांकाचं यावेळेला पारितोषिक आपण यावेळेला देत आहोत. या आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. जे स्पॉन्सरशिप केले गेले ते मी विनंती करेन. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मी विनंती करेन कपास लायन्स आणि जे दिलेलं आहे ते राजेश घरत रामबाग. चतुर्थ क्रमांकाचं चषक सर्वांना मी विनंती करेन. जे मान्यवर आहेत मी विनंती करेन प्लीज आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं या दिलीपजी तरे साहेब, माजी उपसरपंच माकणे, रुपेशजी पाटील, चंद्रहास तामोरे. चतुर्थ पारितोषिक यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. कपास लायन्स टीम कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक कपास लायन्स टीम आपण पाहतायत. आपलं अभिनंदन. तिन्ही ओनरचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. त्यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज, जो उत्कृष्ट गोलंदाज आहे या स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्याची ओळख 2 गोलंदाज रेस मध्ये होते.
एक आपण पाहिला अनिल पाटील रेस मध्ये होते, एका साईडला आकाश गावड हे रेस मध्ये होते आणि उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर दोन्ही खेळाडूंची प्रणय पाटील मात्र टॉप रँकिंग वर होते, परंतु त्यांचा पराभूत संघ मात्र क्वालिफाय सुद्धा होऊ शकला नाही, परंतु 9 विकेट त्यांच्या नावावर सुद्धा होते. पाटील 3030 जलसा टीमचा होता, परंतु 2 खेळाडू रेस मध्ये असताना आपण पाहिलं तर त्यांचा इकॉनॉमी पाहिला गेला आणि इकॉनॉमी सर्वात बेस्ट म्हणून आपण पाहतायत 6.46 जो राहिला आणि त्याचा इकॉनॉमी सर्वात बेस्ट ठरला गेला. असा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सफाळे प्रीमियर लीग सीझन 3 2026 ठरतायत AR11 फायटर टीमचा लेजंड ऑफ क्रिकेट अनिल पाटील, ब्रँड ऑफ जलसार. या अनिल पाटील अतिशय चांगली गोलंदाजी करत 6.46 चा आपण पाहिलं. अतिशय चांगल्या पद्धतीने अनिल पाटीलला आपण पाहतायत, अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात आणि उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. जास्त वेळ न घेताना या स्पर्धेविषयी आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आणि अपकमिंग यंग टॅलेंटला आपण तुमच्या फिटनेसच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट एवढं मात्र पुढे गेलेलं आहे, तर डेफिनेटली काय संदेश देऊ इच्छिता? तर मी जास्त बोलत नाही, पण क्रिकेट खेळत राहा, चांगलं क्रिकेट खेळा. आणि महिन दादांचं मी आभार मानेन की त्याने मला या स्पर्धेत खेळायला चान्स दिली, कारण मी फॉर्म लेट भरला, त्याचे आभार मानेन. या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या द्या. अनिल पाटील जास्त बोलत नाहीत, परंतु उत्कृष्ट अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहिलं जी सायकल यावेळेला पाहायला मिळते, अगदी मात्र आपण पाहू शकतात. तृतीय पारितोषिककडे आपण वाटचाल करणार आहोत आणि तृतीय पारितोषिक जाईल 30-11 रांजणपाडा विनोदजी पाटील साहेब यांचा संघ. या ठिकाणी मी विनंती करेन चंद्रदास तामोरे दातिवरे यांच्याकडून कैलासवासी रामचंद्र पांडुरंग तामोरे यांच्या स्मरणार्थ ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जी आलेली आहे. मी 30-11 रांजणपाडा टीमचे कॅप्टन खेळाडू चला या रोहित म्हात्रे अँड ऑल टीम विनोदजी पाटील साहेब यांना विनंती करेन. चला थोडीशी यावेळेला मात्र चुकामुक झाली. ओमकार बॉईज 81 या ओमकार बॉईज 81 आपण यायचं आहे. रोहन गावड अँड ऑल टीम हिमांशु म्हात्रे स्वतः ओनर रोहन गावड यांना आपण पाहत आहेत. जबरदस्त अप्रतिम चांगली कामगिरी केली आणि या आपण पाहतायत ज्या पद्धतीने अप्रतिम चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. रोहनजी गावड कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट इयर मध्ये अजून पॉवरफुल आपल्याला क्रिकेट पाहायला मिळेल. संपूर्ण मान्यवर मंडळींना मी विनंती करेन, चंद्रदास तामोरे साहेब यांना विनंती करेन, तुषारजी पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन, संपूर्ण ही मंडळी 30,000 रुपये रोख रक्कम आणि यावेळेला आपण पाहताय तृतीय पारितोषिक ट्रॉफी चंद्रदास तामोरे साहेब दातिवरे यांच्या माध्यमातून आपण पाहतात. कॉंग्रॅच्युलेशन. रोहन गावड जास्त वेळ घेणार नाहीये. या स्पर्धेविषयी आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. थोडक्यात मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. मी आभार मानेन महेंद्र शेठ बोईर आणि मनीष गावड यांचं, आणि की पुढच्या यांनी चांगली टुर्नामेंट केलेली आहे आणि पुढच्या वर्षी अजून चांगली करावी. मी यांना त्यांना हे सांगतो की अजून चांगली टुर्नामेंट करा.
थँक्यू व्हेरी मच रोहनजी गावड, आपलं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निवडलंय का? कोण आहे? विनायक पाटील आहे ना? सायकल पण ना आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जाईल ज्याने जबरदस्त अफलातून झेल टिपला आणि तो झेल व्हायरल झाला, असा वाडीव गावातील अनमोल रत्न 40+ क्रिकेट सुद्धा खेळतो असा विनायक पाटील ठरतायत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण शिस्तबद्ध संघाकडे वळणार आहोत, ज्यांनी त्यानंतर शिस्तबद्ध संघासाठी एक ट्रॉफी जी ठेवण्यात आली होती टॉप 8 मध्ये, जो संघ जाईल त्याला मात्र ही शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित केली जाईल. आजच्या दिवसात पंचांनी खूप चांगली कामगिरी केली. 4 दिवस 5 दिवस चुकामुका होत असतात, परंतु कुठेतरी आपण ऍडजस्टमेंट करणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य असतं. आणि अशा वेळेला जो अर्धा तास सामना थांबला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या संघाने ऍडजस्टमेंट केलं आणि त्यामुळे सगळं सारासार विचार करत त्या संघाला आपण शिस्तबद्ध संघ डिसिप्लिन ट्रॉफी म्हणून आपण राजेशजी भोईर, जे मांडे कमळू या नावाने जास्तीत जास्त पसंती आहे, त्यांनी सांगितलं गेले 2 ते 3 वर्ष ते फॉर्म भरतात. प्लेइंग 11 मध्ये जागा मिळते नाही मिळते, परंतु ते फॉर्म डेफिनेटली भरतात. परंतु अशा वेळेला अशा व्यक्तिमत्वांकडून मी राजेश भोईर यांना विनंती करेन, कमळू आपण या समोर मांडे गावातील अनमोल रत्न, त्यांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या राजेश भोईर साहेब यांच्यासाठी. आणि त्यांनी ही ट्रॉफी ठेवली होती आणि त्या ट्रॉफीचे हकदार आहेत आयांश 11 दातिवरे. जोरदार टाळ्या होऊ द्या आयांश. त्यानंतर आपण द्वितीय पारितोषिक कडे वळणार आहोत आणि द्वितीय पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत जे दिलेला आहे मायकोपचे कल्पेश प्रभाकर घरस सर यांच्या माध्यमातून ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, रोख रक्कम 50,000 रुपये. अतिशय चांगला खेळ, 2 मॅचेस असं वाटलं की मात्र परिपूर्ण तोंडातून घास हिरावून घेतला प्रतिस्पर्धी संघाच्या. एका साईडला डबल हॅट्रिक घेणारा नयन रोहिदास भगत आणि एका साईडला सुहान भोईर, असं वाटलं फायनलचं तिकीट मिळणारच नाही. अशा 2 मॅचेस फिरवणारे आणि शेवटच्या मोमेंटला यार फायटर्सने मात्र बाजी मारली, परंतु त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना संघ ठरला तो आपण पाहतायत बच्चू बाबा 11. जोरदार टाळ्या द्या रोहिदाजी भगत साहेब आणि दिनेशजी गवई साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करेन आपल्या संघाला घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर या. कल्पेशजी प्रभाकर घरत मायकोप यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, रोख रक्कम 50,000 आणि ही गोल्डन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया अभिनंदन बच्चू बाबा 11 टीमचं.
टॉप 4 मध्येच ना आपण डिसाईड केलं ना टॉप 4 मध्ये जाणार आहे ना संघाच्या कितवी सर पावडर स्पोर्टला कितवी दिली अप्रतिम कॉंग्रॅच्युलेशन. मी रोहिदाजी भगत साहेब यांना विनंती करेन आपण थोडक्यात या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करावं. जास्त वेळ न घेताना ऍज अ कॅप्टन म्हणून, ऍज अ ओनर म्हणून लतेजी मेहर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लतेजी मेहर साहेब सुद्धा आपण पाहत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. एन्जॉय केलं. प्रकाशजी भोईर साहेबांनी सुद्धा. रोहिदाजी भगत साहेब कसं वाटतं एकंदरीत? नयन भगत ज्या वेळेला मी त्याची इंटरव्ह्यू घेतली त्यांनी स्टेटमेंट दिले, आनंदाश्रू त्याच्या डोळ्यातून मात्र उघळले की 2 वर्ष आम्ही सातत्याने या स्पर्धेतून बाहेर जातो, परंतु यंदा पक्क केलं होतं. आणि बच्चू बाबा 11 हे नाव जे टायटल आहे ते कसं तुम्ही दिलं गेलं? पहिला सर्वात प्रथम मी माझ्या संघाचा आभार मानतोय, कारण मला संघ 1 नंबर भेटलेला आणि त्यांनी कामगिरी पण 1 नंबरच केली आहे. आणि बच्चू बाबा हे केवळ नाव नाही, हा ब्रँड आहे, कारण हे माझ्या बाबांचं नाव आहे. माझ्या बाबांचं टोपण नाव बच्चू बाबा आहे. सर्व माझ्या गावात सर्व त्यांना बच्चू बाबाच बोलायचे आणि मी पण बाबाच बोलायचो. पण त्या माझं पूर्ण नाव आहे रोहिदास दत्तात्रय भगत. पण मी एक चुकी केली की टी शर्टवर रोहिदास दत्तात्रय भगत ऐवजी रोहिदास बच्चू भगत टाकलं असतं तर सर्वांना माहिती पण पडलं असतं. आणि प्रथम मी माझ्या बाबांना श्रद्धांजली देतो आणि बाबांसाठी हा कप मी डेडिकेट करतोय. थँक्यू. क्या बात आहे. जोरदार टाळी द्या रोहिदाजी भगत साहेब. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि आपण आता पार्टी जॉईन करू शकता. त्यानंतर जाऊया आता आपण मॅन ऑफ द सिरीज कडे. सगळ्यांची डोळे लागलेले आहेत. जो तो खेळाडू आपण सातत्याने पाहतो. मॅन ऑफ द सिरीज म्हटल्यानंतर सायकल असतात, मोटरसायकल असतात आणि अशा वेळेला स्वतःच्या पहिल्या कामगिरीवर लक्ष देतो. कामगिरी करता करता, संघाची कामगिरी करता करता मात्र त्याला कळतच नाही की माझ्या धावा किती झालेत, माझ्या विकेट किती झालेत, माझे पॉइंट्स किती झालेत. आणि अशा वेळेला पहिली तो कामगिरीचा विचार कोणता करतो तर आपल्या संघाचा विचार करतो. कोणताही खेळाडू मात्र आपल्या मॅन ऑफ द सिरीज साठी खेळत नाही. तो स्वतःला झोकतो, आपल्या संघाच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करून नंतर त्याला मिळतं ते मॅन ऑफ द सिरीजचा किताब. तर या वेळेला आपण जे नॉमिनी मध्ये होते मॅन ऑफ द सिरीजच्या, आपण पाहिलं तर रवींद्र मेहर हे पहिलं नाव आपल्याला पाहायला मिळतं मॅन ऑफ द सिरीज साठी, ज्याच्या अप्रतिम आणि सुरेख धावा पाहायला मिळाल्या. 131 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. मॅन ऑफ द सिरीज साठी तो पुढे आला होता. त्यानंतर दुसरं नाव आहे मनोज पाटील, यांना आपण पाहतायत. निहिल किनी त्याच्या खालोखाल आपण पाहिलं तर 131 नंतर 135 धावा निहिल किनीच्या बॅट मधून 135 धावा आल्या. हे 2 नॉमिनी मध्ये नाव आल्यानंतर ज्याने अर्धशतकाच्या जोरावर रेसमध्ये पुढे गेला तिथे त्याचे प्लस पॉइंट झाले आणि 146 धावा, 146 पॉइंट्स हे मात्र आपण पाहतायत. ओंकार बॉयज एडव्हान्स संघाचा मॅन ऑफ द सिरीज मनोज पाटील मन्या. 146 पॉइंट आपण पाहतायत. अतिशय चांगली दमदार आणि शानदार कामगिरी करत असताना हे संपूर्ण लेखाजोगा शेखर किनी, त्याचप्रमाणे 6 हिटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. आणि इथे आपण मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरसाठी HK साहेब, जे रावळे गावचे अतिशय चांगले व्यक्तिमत्व, प्रामाणिक बिझनेसमॅन हरीश्वर बाबू किनी यांच्याकडून मात्र हे मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी आणि पाहायला मिळते. धन्यवाद मनोज पाटील मन्या. मनीष गौडचं म्हणणं असं आहे की मन्याने ही
एकट्याने स्टेजवरून खाली उतरवायचं. नक्कीच एकट्याने स्टेजवर खाली उतरवण्यापेक्षा त्या अगोदर आपण आता तर रेश्मा मयेकर नाहीये, बिंदास तुम्ही बोलू शकता. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मन्या जास्त वेळ न घेताना फक्त आपण यावेळेला या स्पर्धेविषयी मन्या प्लीज हे मंडळाकडे राखून ठेवले जाईल, याची दखल घ्यायची आहे. तर एकदा जोरदार टाळ्या उद्या मनोज पाटील मन्यासाठी. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक, इनक्रेडिबल अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मनोज पाटील. फर्स्ट ट्रॉफी आहे ना आपला अक्षय ठाकूर आणि चिराग पाटील. त्यानंतर ज्यांना प्रतीक्षा लागली होती, अतिशय चांगला खेळ अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. असा संघ याच गावातील अनमोल रत्न ज्यांनी आज खूप एन्जॉय केलं. बँड पथक असो, संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं राहताना आपल्याला पाहायला मिळालं. असे दोन ओनर अंकुश जी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण पुढे यावं. रुपेशजी पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहे, सदरक्षणाय खल निग्रहणाय हे त्यांचं ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. मी विनंती करेन दोन ओनरला की आपण व्यासपीठाच्या समोर या. एकदा जोरदार टाळ्या या दोन ओनरसाठी ज्यांच्यामुळे संपूर्ण खेळाडू आज त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळाले. आणि प्रथम पारितोषिक जी भव्य दिव्य ट्रॉफी जितेंद्र भिकाजी ठाकूर ठाकूरपाडा यांकडून जे स्वतः अक्षय ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत, चिराग पाटील यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आणि संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देणार आहोत ट्रॉफी. या ठिकाणी अक्षय ठाकूर आणि त्याचप्रमाणे मी विनंती करेन चिरागजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि 1,00,000 रुपये जर चुकून कोणी कळत न कळत जर सन्मानाचा राहिला असेल तर त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमचा प्रवास सुखाचा हो. जे संघ जिंकलेत त्यांना पुन्हा एकदा अभिनंदन. जे संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाले त्यांचं कौतुक. आणि सफाळे प्रीमियर लीग हीच अव्याहतपणे चांगल्या पद्धतीने अजून पुढे जात राहो हीच मात्र ईश्वरचरणी प्रार्थना असेल. बंटीदादा मात्रे यांचा स्पेशली धन्यवाद आहे. मनीषजी गावड, महेंद्र भोईर, बाळूमामा, हरीश्वर किनी, असलम शेख, कुंदन गरत, रोहिदास पाटील, हार्दिक किनी, अक्षय ठाकूर, भूपेश गावड, गौरव तरे, गणेश कारभारी, हर्षद पाटील जॉमी, सचिन दादा पाटील, सचिन किनी, ऋषी पाटील, शमील पाटील साहेब, नवीनजी गरज साहेब, योगेशजी गरज साहेब, भूपेशजी पाटील, रॉकी दादा, रोहनजी गावड, राजेशजी गरज, शुभमजी पाध्ये साहेब अँड ऑल टीम या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून जाताना सर्वांनी बाईक सावकाश चालवा. हेल्मेटचा जास्तीत जास्त वापर करा आणि आपल्या घरी कोणीतरी वाट पाहतोय याची आपण सातत्याने काळजी घ्या असं म्हणून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री. बोला गणपती बाप्पा.